99% खरं तर 99% ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी आपल्याला वाटतं की 99%साठी 150+ किंवा 160+ मार्क्स स्कोअर करावे लागतात. मात्र तसं काही नाही आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही CET एक्झाममध्ये अराउंड 130+ किंवा त्या दरम्यान जरी मार्क्स स्कोअर केलेत तरी तुमचे खूप जास्त हाय चान्सेस आहेत की 99+ तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे, अंदाजे सांगतो, ॲटलिस्ट फिजिक्समध्ये तुम्हाला आउट ऑफ 50 फक्त 30+ स्कोअर करायचे आहेत, केमिस्ट्रीमध्ये 35+ आणि मॅथ्समध्ये आउट ऑफ 100 फक्त 60+. एवढं जरी स्कोअर केला तरी तुम्हाला 99% मिळू शकतात. त्यामुळे हा विचार डोक्यातून काढून टाका की कुठल्या टॉपरने इतके मार्क्स स्कोअर केलेत वगैरे. 99% स्कोअर करणं खूप इझी आहे. मात्र फक्त इम्पॉर्टंट काय आहे तर पुढचा जो 1 ते 1.5 महिना आहे याच्यामध्ये कन्सिस्टंटली सगळ्या गोष्टी फॉलो करणं. आणि हे मी तुम्हाला सांगणार आहे की 1 मार्चपासून तो आपला CETचा पहिला अटेम्प्ट असणार आहे. म्हणजे 11 ते 19 एप्रिलच्या दरम्यान कधीही तुमची एक्झाम असेल त्यावेळी तिथपर्यंतच्या काळामध्ये एकतर तुमचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे, तुम्हाला काय सॉल्व केले पाहिजेत, किती न्यूमरिकल सॉल्व केले पाहिजेत, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. काळजीपूर्वक बघा, कुठलाही पार्ट स्किप करू नका. कारण का 1 मार्चपासून जर व्यवस्थित झिरो स्टडी बोर्ड एक्झाम जर स्टार्ट केली तरीसुद्धा खूप चांगला स्कोअर तुमचा येऊ शकतो आणि ती एक चांगली संधी आहे. मात्र लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मोटिवेशनपेक्षा कन्सिस्टन्सी. असं नाही की तुम्ही दिवसाचं 15-16 तास अभ्यास करा, फक्त दिवसाचा कमीत कमी 6 ते 8 तास जरी सेल्फ स्टडी केलीत तरीसुद्धा 99+% मिळू शकतात. ते मी आज या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये क्लिअर करतोय. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण का तुमच्या पूर्ण या CETच्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुमची कॅप ॲडमिशन प्रोसेस आणि तुमची पूर्ण काउन्सिलिंग असेल ना, या चॅनलवरती सगळे अपडेट्स मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप, इन्स्टाची पेजची लिंक आणि आपलं जे ॲप आहे याचीसुद्धा लिंक दिली आहे, त्यावरती सुद्धा कनेक्ट व्हा जेणेकरून सगळ्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर 1 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंतचं प्लॅनर काय. आता मी काय करेल, प्रत्येक स्टेप तुम्हाला 2 स्टेपमध्ये एक्सप्लेन करेल. पहिलं म्हणजे काय, तुम्हाला काय करायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कसं केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न पण देईल आणि त्याचं उत्तर पण सांगेल. आता पहिला महत्त्वाचा मुद्दा काय की मेन गोल आपलं काय आहे, तर पूर्ण तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे. 1 ते 31 मार्च या कंप्लीट एका महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सिलेबस कवर करायचा आहे. जेवढा जास्त सिलेबस तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट आधी कवर कराल त्याचा फायदा तुम्हाला सेकंड अटेम्प्टला होईल. त्यावेळी सिलेबस कवर करण्याऐवजी तुम्ही जास्तीत जास्त न्यूमरिकल प्रॅक्टिस आणि मॉक टेस्ट देऊ शकाल. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, 1 एप्रिल ते एक्झामपर्यंतचा जो वेळ असणार आहे त्यावेळीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायचे आहेत, फुल सिलेबस प्लस रिव्हिजन करायचं आहे. आणि ज्या मॉक टेस्टमध्ये वीक टॉपिक्स आहेत किंवा वीक कन्सेप्ट आहेत त्यांना स्ट्रॉंग करून मॉक टेस्टमधला स्कोअर आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे. हे 2 प्लॅन असणार आहेत आपले 1 मार्च ते तुमच्या एक्झामपर्यंत. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे हे की तुमचं जास्तीत जास्त सिलेबस कवर करणं, जेवढा शक्य असेल तेवढा सिलेबस कवर करणं. तुम्हाला आता काय करायचं आहे हे समजलं. आता सेकंड उत्तर म्हणजे काय की सिलेबस कवर करायचा आहे परंतु कवर कसा करायचा आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे मी ऑलरेडी एक मागे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं. तर प्रत्येक दिवसाचे म्हणजे तुम्ही विचार करा, आपले जेवढे काही आता दिवस येत आहेत त्या प्रत्येक सगळ्या दिवसाचे 3 दिवसाचा ब्लॉक बनवायचा. ठीक आहे, या 3 दिवसामध्ये तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, 3 दिवसांमध्ये तुमचा 1 फिजिक्सचा चॅप्टर, 1 केमिस्ट्रीचा चॅप्टर आणि 1 मॅथ्सचा चॅप्टर, म्हणजेच 3 दिवसांमध्ये कमीत कमी 1 फिजिक्सचा 1 केमिस्ट्रीचा मॅथमॅटिक्सचा चॅप्टर कवर झालाच पाहिजे. मग तुम्ही तो कसाही कवर करा. काही मुलं काय करतील, एका दिवसामध्येच फिजिक्सचा चॅप्टर कंप्लीट करतील, काही मुलं एका दिवसामध्ये केमिस्ट्रीचा करतील, असं सुद्धा केलं. किंवा काही मुलं डेली थोडं थोडं करतील अभ्यास आणि तिन्ही चॅप्टर्स कंप्लीट करणं. आता ऑलरेडी भरपूर मुलांनी काय केलं, बोर्ड एक्झाममुळे तुमची थेअरी कवर आहे किंवा आधी ते CETसाठी तयार केलेत त्यामुळे तो चॅप्टर मला वाटतं काही 2 दिवसामध्ये सुद्धा कवर करेल. जर तुम्ही कमीत कमी 3 दिवसामध्ये एक चॅप्टर जरी कवर केलात तर तुमचं 75% सिलेबस आपल्या पहिल्या अटेम्प्टपूर्वी कवर होईल. ठीक आहे, आणि बाकीचा जो 25% सिलेबस आहे तो आपण सेकंड अटेम्प्ट आधी कवर करू जेणेकरून 100% सिलेबस आपला कवर होईल. मात्र कमीत कमी मिनिमम 1 चॅप्टर तरी तुम्हाला कवर करावाच लागेल. ठीक आहे, मग आता चॅप्टर कवर कसा करायचा हे पुढचे उत्तर देणार आहे. एक म्हणजे काय, जसं मी सांगितलं की तुम्हाला 3 दिवसामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा चॅप्टर कवर करायचं आहे. मग मी काय करेल, हा पहिला दिवस आहे. ठीक आहे, हा डे 2 आहे आपला आणि हा आहे डे 3. ठीक आहे,
3 स्लॉट बनवायचे दिवसाचे, प्रत्येक दिवसाचे 3 स्लॉट असायचे. आता ते 3 स्लॉट कसले असले पाहिजेत, तर ते सेल्फ स्टडीसाठी जी मिळणारा वेळ आहे ना, त्यांना तुम्हाला 3 भागामध्ये डिवाईड करायचं आहे. आणखीन एक, जर कोचिंग क्लासेस लावत असाल किंवा क्रॅश कोर्सला कुठेतरी जात असाल आणि तिथं वाटत असेल की मला आउटपुट काही भेटत नाही आहे किंवा माझं म्हणावं तितका सिलेबस कवर होत नाही, तर तिथले क्लासेस तेव्हाच तेव्हा बंक केले तरीसुद्धा चालेल, जास्त वेळ करून सेल्फ स्टडीला द्या. ठीक आहे. तर जो सेल्फ स्टडीचा वेळ आहे त्याला मी काय करेल, 3 स्लॉट्समध्ये डिवाईड करेल. स्लॉट 1, स्लॉट 2 आणि स्लॉट 2. हा मॉर्निंगचा असू शकेल, हा इव्हनिंगचा आणि हा नाईट स्लॉट. ठीक आहे. मग पहिल्या दिवशी मी काय करेल, तर पहिल्या दिवशी पहिल्या स्लॉटमध्ये काय करेल, मी मॅथॅमॅटिक्सची थिअरी कवर केली. ठीक आहे. दुसऱ्या स्लॉटमध्ये इव्हनिंगमध्ये काय केलं, मी फिजिक्स करणार आहे, फिजिक्सची थिअरी कवर केली. आणि तिसऱ्या स्लॉटला काय केली, केमिस्ट्रीची थिअरी कवर केली. हा मी एक एक चॅप्टर पिकअप केलं. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी काय केले, आदल्या दिवशी जी थिअरी कवर केले त्याच्या बेसिसवरती मी न्यूमरिकल सॉल्व करेल. ठीक आहे. मग न्यूमरिकल सॉल्व करताना अगेन त्या स्लॉटमध्ये मॉर्निंग स्लॉटमध्ये मॅथ्स सॉल्व करेल, सेकंड अगेन इव्हनिंग स्लॉटमध्ये मी फिजिक्सचे न्यूमरिकल सॉल्व करेल आणि नंतर नाईट स्लॉटमध्ये मी केमिस्ट्रीचे सॉल्व करेल. सेम 3 दिवसामध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, आपला डे 1ला थिअरीसाठी समजा तुम्ही कमीत कमी 3 तास जर तुम्ही थिअरीला दिलेत, वन शॉर्ट लेक्चरमधून ते थिअरी कवर झाली. ठीक आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुमच्या कवर झाल्या, त्यानंतर शॉर्ट नोट्ससुद्धा बनवल्यात. या 3 तासामध्ये हे सगळं तुमचं कवर होऊ शकतं. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी फक्त तुम्हाला 2 ते 3 दिवस काय करायचं आहे, फक्त न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. हे होतं तुमचं पहिलं सोल्युशन. आता दुसरं सोल्युशन म्हणजे काय, न्यूमरिकल्स किती सॉल्व करायचे. ठीक आहे. तर आणखीन एक राहिलं की सिलेबस तुम्हाला लक्षात ठेवा, 1 ते एप्रिल ते मॉक टेस्ट आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणखीन मॉक टेस्टवरून तुम्हाला एक इम्पॉर्टंट अपडेट, आमचा जो मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपचा जो प्रोग्राम आहे तो दरवर्षी आम्ही कंडक्ट करतो. हे आमचं 5th इयर आहे. ठीक आहे. या 5व्या वर्षीसुद्धा आम्ही हा लॉन्च केलेला आहे. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे त्यांनी करू शकता. एक तर या मॉक टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप प्रोग्राम काय आहे सांगतो. बाकी ठिकाणी फक्त तुम्हाला कोर्स दिला जातो, तुम्हाला टेस्ट वगैरे दिला जातो, तुमचं तुम्हीच दिलेलं असतं. मात्र तुम्हाला गाईड करणारं कोणीतरी हवं असतं की तुमच्या चुका कुठे होत आहे, स्कोर कुठे इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे, अभ्यासामध्ये तुमची कन्सिस्टन्सी का राहत नाही, या सगळ्यासाठी मेंटरशिप प्रोग्राम आम्ही प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर यामध्ये काय काय प्रोव्हाइड केलं आहे, टोटल 35 फुल सिलेबस टेस्ट ॲज तुमच्या जसं CET एक्झाम असते 3 तासाची, तसाच सेम इंटरफेस त्यानुसार तुम्हाला टेस्ट सगळ्या दिलेले आहेत. ठीक आहे. आणि कंप्लिटली जो आपला 2026चा सिलेबस आहे त्यानुसारच सगळे पेपर्स आहेत. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की टेस्ट अटेंड केल्यानंतर इन्स्टंटली रिझल्ट आणि प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही ॲनालिसिस करू शकाल. ठीक आहे. तिसरं आहे ते म्हणजे काय, टेस्ट तुम्ही कधीही अटेंड करू शकता आणि प्रत्येक टेस्ट तुम्हाला 2 वेळा अटेम्प्ट करता येते. म्हणजे तुम्हाला पहिला अटेम्प्ट आपला CETचा आणि दुसरा अटेम्प्ट दोन्हीला सुद्धा ते बेनिफिट होते. तिसरं आहे ते म्हणजे काय, तर पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम, ज्याच्यामध्ये मी पर्सनली तुम्हाला गाईड करत असतो. जर वाटलं की कुठल्याही स्टेपला काही डाऊट्स येतोय, स्कोर इम्प्रूव्ह होत नाही, तर डायरेक्टली तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता आणि सगळे तुमचे डाऊट्स जे आहेत ना CET एक्झामपर्यंत तुम्हाला मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाते. आणि चौथा आहे ते म्हणजे काय, फिजिक्सचे हँड रिटन नोट्स. ठीक आहे. तर जे आहे फिजिक्सचे हँड रिटन, या सगळ्या गोष्टी या मेंटरशिप प्रोग्राममध्ये दिले आहेत. आता याची प्राईस वगैरे काय आहे, कसं एनरोल करायचं आहे, एक म्हणजे काय, तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिली आहे, त्याला डाउनलोड करा, त्याच्यामध्ये लॉग इन करा, त्यामध्ये कोर्स सेक्शनमध्ये झालं तर पहिल्यांदाच तो कोर्स आहे, सगळे डिटेल्स चेक करा, प्राईस वगैरे सगळे दिले. शक्य आहे तेवढी कमीत कमी प्राईस ठेवायचा प्रयत्न केला आहे, कारण का 2 ते 2.5 महिने तुम्हाला ते मेंटरशिप वगैरे प्रोव्हाइड करतो त्यामुळे. ठीक आहे. आणि फी पे करून तुम्ही आमच्या या कोर्समध्ये एनरोल करू शकता. जे इंटरेस्टेड आहे त्यांनी करा. मात्र एक सांगतो, तुम्ही जे परचेस करताय त्यापेक्षा जास्तीत जास्त कंटेंट कसा डिलिव्हर करता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. ठीक आहे. आता तिसरा येतो की न्यूमरिकल्स किती सॉल्व केले पाहिजेत. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त गरजेचं आहे थिअरीपेक्षा गरजेचं आहे न्यूमरिकल सॉल्विंग. आणि न्यूमरिकल पण अशी नाही तर क्वालिटी कंटेंट सॉल्विंग होतं. काय मुलं काय करतात, कुठलीही न्यूमरिकल्स पिकअप करतात आणि सॉल्व करतात, असं करायचं नाही. तर न्यूमरिकल्स सॉल्व करताना एक काळजी काय घ्यायची, एक म्हणजे न्यूमरिकल्स तुम्ही एवढं लक्षात ठेवा, टेक्स्टबुक ची सॉल्व्ड एक्झाम्पल्स प्लस लास्ट 5 इयर्स PYQ, एवढी न्यूमरिकल सॉल्व केली तर खूप चांगला बेनिफिट होऊ शकतो. मॅथमॅटिक्सला मात्र जास्त लागतात, कारण का जेवढी प्रॅक्टिस जास्त असेल तेवढं शक्य आहे. ठीक आहे. मग न्यूमरिकल सॉल्व करताना काय करायचं, सपोज मी मॅथमॅटिक्सचा इंटिग्रेशनचा चॅप्टर घेतोय. ठीक आहे. त्याची न्यूमरिकल PYQ सॉल्व करतोय, तर मी काय करेल, 30 मिनिट्सचा टाईम मी लावेल आणि 30 मिनिटामध्ये काय करेल, तर मी 13 PYQs मी पिकअप करेल. ठीक आहे. समजा या 30 मिनिटामध्ये मी 13 PYQs सॉल्व केले, त्याच्यापैकी माझे फक्त 6 PYQs करेक्ट आले. ठीक आहे. आणि 7 PYQs रॉंग आले.
तर आपल्याला काय होतं, पहिल्यांदा PYQ सॉल्व्ह होत नाही, सगळ्यांनाच होत नाही. मात्र काळजी काय घ्यायची, जे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत ते काळजीपूर्वक बघायचे की बाबा तुमचं चुकलं आहे कुठे, उत्तर का चुकले, ठीक आहे, समजून घ्या. ते सोल्युशन जर मागे बघत लागत असेल सोल्युशन्समध्ये तर ते बघा, परंतु ते समजून घ्या. कारण का ज्यावेळी पुढच्या वेळी तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला येणार आहेत, अगेन PYQज रिवाईज करता, त्यावेळी ते क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. ठीक आहे, त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत म्हणजे थेरोटिकल कन्सेप्ट कमी आहेत याच्यावरती रिग्रेट करत बसण्याऐवजी पहिली गोष्ट म्हणजे काय, ती क्वेश्चन समजून घ्या, त्याचं सोल्युशन समजून घ्या, नेक्स्ट टाईम सॉल्व्ह करताना तो सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, क्वेश्चन्स किती सॉल्व्ह केले पाहिजेत. ज्यावेळी तुम्ही काय करायचं, क्वेश्चन्स रिव्हर्स पॅटर्न सॉल्व्ह करायचे. सुरुवातीला 2025चे PYQ सॉल्व्ह करा, त्यानंतर 2024चे करा, 2023चे करा, 2022चे करा. आता ज्यावेळी तुम्हाला वाटेल की 2023चे सॉल्व्ह करताना वाटते की मला आता बऱ्यापैकी त्या चॅप्टरचे PYQ सॉल्व्ह होत आहेत ना, त्यावेळी तिथं थांबा, मागे अजून PYQ सॉल्व्ह करायची गरज नाही. दुसरी गोष्ट, एखादा PYQ त्याच पॅटर्नचा असेल, म्हणजेच काय, एखाद्या त्याच फॉर्म्युल्यावरती समजा PYQ विचारला असेल, फिजिक्स असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल, तर ते क्वेश्चन अगेन अँड अगेन सॉल्व्ह करायची गरज नाही. फक्त त्याला आपण डिस्क्राईब करायचं की असा मी सॉल्व्ह करेल आणि पुढे जायचं. ठीक आहे, हे असणारे न्यूमरिकल सॉल्व्ह, जास्त न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याऐवजी क्वालिटी न्यूमरिकल सॉल्व्ह कशी करता येईल यावरती फोकस करा. ठीक आहे, हा होता सेकंड पॉईंट. तिसरा पॉईंट म्हणजे काय, सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय असणार आहे पुढच्या 30 दिवसामध्ये. एक लक्षात ठेवा, मॅथॅमॅटिक्समध्ये जी पहिल्यांदा टेक्स्टबुकमधली सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत ती सगळी सॉल्व्ह करायची. आणि दुसरं आहे मॅथॅमॅटिक्समधले PYQज पहिल्यांदा सॉल्व्ह करा. ठीक आहे, आणि अगेन तिसरं आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मॅथॅमॅटिक्ससाठी. ठीक आहे, फॉर्म्युला समजून घ्या, त्याला मॅन्युप्युलेट करायचं शिका, वन शॉट लेक्चरमधून ते सगळ्या गोष्टी कवर करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे, केमिस्ट्रीसाठी काय इम्पॉर्टंट आहे, टेक्स्टबुक सगळं फॉलो करणं गरजेचं आहे. खूप इझी क्वेश्चन्स टेक्स्टबुकमधून येतात. ठीक आहे, केमिस्ट्रीला सीट्ससाठी टेक्स्टबुक फॉलो करा, प्लस जेवढे MCQज भेटतात, PYQज वगैरे जेवढे काही भेटतात सगळेच्या सगळे सॉल्व्ह करा आणि अगेन अँड अगेन रिव्हिजन करत जा. आणि फिजिक्ससाठी काय गरजेचं आहे, फक्त PYQज करणं आणि फॉर्म्युला समजून घे. एवढं जरी केला तरी फिजिक्समध्ये एक चांगला स्कोर येऊ शकतो. ठीक आहे, ही होतं सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. नेक्स्ट आहे ते म्हणजे काय, 8-8-8 स्लॉट स्ट्रॅटेजी. म्हणजेच काय, आता तुम्ही कोचिंग पण आहे तुमचं, काही काही मुलं क्रॅश कोर्स आहेत, मग ऑफलाईनमध्ये ना वेळ खूप जातो आणि त्यामुळे तुमचा टाईम मॅनेज होत नाही. मग काय करा, 3 स्टेप्समध्ये डिवाईड करा. एक म्हणजे काय, 8 तासाचा तुमचा स्टडी स्लॉट असला पाहिजे, सेल्फ स्टडी असली पाहिजे. 8 तासाची तुमचं झोप आणि काही इतर काय असेल ती करायची आणि 8 तासाची म्हणजे क्लासेस करा. क्लासेसमध्ये जर जास्त टाईमपास होत असेल, तुम्हाला म्हणावं तेच समजत नसेल, आउटपुट निघत असेल, तर ते क्लासेस सोडून तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये हा जर वेळ इन्व्हेस्ट केलात तरीसुद्धा चालेल. आता जी मुलं क्लासेस अटेंड करतात साहजिकच त्यांच्या थेरोटिकल कन्सेप्ट म्हणजे लवकर क्लिअर होतात, त्यामुळे ती मुलं काय करू शकतात, तो उरलेला वेळ आहे ना, तो इथला स्टडीचा डायरेक्टली MCQ सॉल्विंगसाठी आणि प्रॅक्टिससाठी युजफुल करू शकतो. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी डेली ठेवा. ठीक आहे, एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये, मला माहिती आहे की सगळ्यांचं 100% टाईम टेबल किंवा टार्गेट्स कंप्लीट करणं डिफिकल्ट आहे, मात्र ॲटलीस्ट 70% जरी तुमचं टाईम टेबल फॉलो असेल तरी चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे पुढच्या 30 दिवसामध्ये. एवढं तुम्हाला फॉलो करा. आणि शेवटचा आहे आपला रिव्हिजन प्लॅन. ठीक आहे, रिव्हिजन जेवढं जास्त असेल रिव्हिजन करत जा. जेवढे काही फॉर्म्युलाज वगैरे बनवताय, फॉर्म्युला शीट बनवताय, ते काय करा, आपल्या स्टडी टेबल समोर चिकटवा, वेळ मिळेल तसं ते रिवाईज करत जा. ठीक आहे, आणखीन दर आठवड्याच्या शेवटी म्हणजे संडे असेल किंवा सॅटर्डे, एक दिवस असा घ्यायचा ज्याच्यामध्ये पूर्ण आठवड्यामध्ये जेवढे काही चॅप्टर्स कव्हर केले ते सगळ्याचं रिव्हिजन करायचं. ठीक आहे, आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असेल. 99% स्कोर करण्यासाठी वेगळं काही लागत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगितल्यात तेवढं जरी फॉलो केलं तर लक्षात ठेवा, 1 मार्चपासून आपल्या पहिल्या अटेम्प्टमध्ये चांगला सिलेबस पण कव्हर होईल आणि चांगला स्कोर नक्की होईल. फक्त तुम्हाला एवढं फॉलो करावं. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जे काही तुमचे डाऊट्स वगैरे असेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. ज्या मुलांना मेंटरशिप प्रोग्राम आणि मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिली आहे, नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.